आतापर्यंत आपण काय डिस्कस केलो रिगार्डिंग कॉन्व्हेक्स लेन्सेस. ठीक आहे. Now we will discuss regarding concave lenses. Now we will discuss regarding concave lenses. In concave lenses, the reflecting or refracting surface is the concave area of the spherical glass. का असतो स्पेरिकल ग्लासचा कॉन्केव्ह एरिया हा का असतो रिफ्लेक्टिंग किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेस असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट बीट आपण डिस्कस करणार आहोत रूल्स फॉर ऑब्टेनिंग इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. कॉन्केव्ह लेन्स मधून इमेज फॉर्मेशन कसं होतं हे आपण आता याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट रूल म्हणजे ऍक्च्युअली मुवमेंट ऑफ रे कॉन्केव्ह लेन्स मध्ये कुठल्या प्रकारे होऊ शकते त्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. फर्स्ट रूल आहे अ रे ऑफ लाईट which is parallel to the principal axis appears to be coming from its focus after refraction through the lens. म्हणजे जर इन्सिडेंट रे हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असेल तर कॉन्केव्ह लेन्स मध्ये ऍक्च्युअल रिफ्रॅक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये झालेला आहे. कारण कॉन्केव्ह लेन्सेस आर डायव्हर्जिंग टाइप ऑफ लेन्सेस. कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय होत असतं रेचं डायव्हर्जन होत असतं. त्यामुळे ऍक्च्युअल रे काय डायव्हर्ज झालेला आहे. तर त्याचा इमॅजिनरी रे आफ्टर रिफ्रॅक्शन कुठून जायला पाहिजे फोकस मधूनच जायला पाहिजे. येते लक्षात. का परत एकदा सांगतो. सेम जसं मिरर मध्ये होतं कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये होतं जर एखादा रे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन इन मिरर तो रे कुठून पास होत होता तर फोकस मधून पास होत होता. तोच कन्सेप्ट इथेही यूज असतो. इन्सिडेंट रे जर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन डायव्हर्जिंग होतं पण त्याचाच इमॅजिनरी रे काय होतो फोकस मधून पास होत असतो. डॉटेड लाईनच दाखवावा लागतो एक्झाम मध्ये. ठीक आहे. हो सर. क्लिअर आहे. पार्ट काय काय कॉन्केव्ह लेन्सचे तेच ऑप्टिकल सेंटर फोकस सेंटर लाईन ऑफ लेन्स इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे प्रिन्सिपल ऍक्सिस हे सगळं नॉमेनक्लेचर वन ऍट सेम आहे. त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं. आता सेकंड रूल if a ray of light passing through optical center in terms of mirror जर रे ऑफ लाईट सेंटर ऑफ द सेक्शन मधून पास होत होता तर तो काय जात होता स्ट्रेट जात होता. जर रे ऑफ लाईट कॉन्व्हेक्स लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर मधून पास होत होता तर तो स्ट्रेट ट्रॅव्हल करत होता बेंडिंग होत नव्हती. तेच रूल इथं पण आहे. ray of light passing through optical center goes straight after passing through it. फिगर या ठिकाणी काढलोय मी. जर रे ऑफ लाईट ऑप्टिकल सेंटर मधून पास होत असेल तर तो काय करतो स्ट्रेट ट्रॅव्हल करतो. येते लक्षात. हो सर. नेक्स्ट थर्ड रूल if a ray of light going towards the focus गेला नाही मी काय म्हणतोय going towards the focus of lens it becomes parallel to principal axis after refraction through lens. म्हणजे जर रे ऑफ लाईट फोकसच्या डायरेक्शन मध्ये असेल इन्सिडेंट रे ऑफ लाईट इथे डॉटेड या ठिकाणी आहे. जर रे ऑफ लाईट फोकसच्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन ऍक्च्युअली कसं होतं तर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस होतं. येते लक्षात. व्हाईस वर्सा आहे. म्हणजे परत एकदा सांगतो जर रे ऑफ लाईट पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असेल
तर त्याचं रिफ्रॅक्शन कुठे होतं, थ्रू फोकस होतं. हा पहिला रूल सांगतो. दुसरा रूल सांगतो, जर इन्सिडेंट रे ऑफ लाईट पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर असेल तर तो स्ट्रेट ट्रॅव्हल करतो. हा, याच्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आहे. जर रे ऑफ लाईट, incident ray of light travels along the path of principal axis, travels along the path of principal axis, again it goes straight, त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही. सिमिलर टू कॉन्व्हेक्स लेन्स. येते लक्षात. जर ऑप्टिकल सेंटर मधून दोन कंडिशन आहेत. ऑप्टिकल सेंटर मधून जर पास होत असेल तर बेंडिंग होत नाही. सिमिलरली जर प्रिन्सिपल ऍक्सिस वरच असेल तो रे, तरी सुद्धा त्याची बेंडिंग होत नाही. थर्ड आहे, जर रे ऑफ लाईट गोइंग टुवर्ड्स फोकस, जर फोकस कडे तो जाणार असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन ऍक्च्युअल मध्ये कसं होतं, पॅरलल टू प्रिन्सिपल सॉरी पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. क्लिअर आहे? हो सर. हो सर. झालं सर. आता नेक्स्ट बीट आहे, फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय कॉन्केव्ह लेन्सेस. एक गोष्ट मुख्यतः लक्षात ठेवा, कॉन्केव्ह लेन्स म्हणल्यानंतर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट काहीही असू द्या, व्यवस्थित लक्ष द्या, पोझिशन ऑफ इमेज काहीही असू द्या, ऑब्जेक्ट काही असू द्या, इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट आणि डिमिनिश्ड हीच मिळत असते. कॉन्केव्ह लेन्स साठी एक रूल काय असतो, तर मिळणारी इमेज ही काय असते, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि डिमिनिश्ड असते. ऑब्जेक्ट पेक्षा लहानच मिळते. हा पहिला रूल आहे इमेज मध्ये. क्लिअर आहे? हो सर. कॉन्केव्ह लेन्समध्ये कुठल्याही कंडिशन मध्ये इमेज ही राईट साइड ऑफ ऑप्टिकल सेंटर मिळत नाही. कुठे मिळते, टू द लेफ्ट साइड वेअर द ऑब्जेक्ट, इन विच साइड द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड, द इमेज इज ऑब्टेन्ड ऑन द सेम साइड which is virtual and erect and diminished type. क्लिअर आहे? हो जसं सर. त्याच्यात 6 कंडिशन होत्या कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये, या ठिकाणी फक्त 2च कंडिशन असतील इमेज फॉर्मेशन साठी. तर पहिली कंडिशन आहे, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड एनीवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड इन्फिनिटी. इन्फिनिटी आणि ऑप्टिकल सेंटर याच्यामध्ये जर कुठेही जर ऑब्जेक्ट प्लेस केला असेल तर इमेज कशी मिळते हे आपण आता या पहिल्या एक्झाम्पल मध्ये चेक करू. तर इमेज मी कुठे ठेवले, ऑब्जेक्ट मी कुठे ठेवलेला आहे, बियॉन्ड एफ डॅश, म्हणजे फोकल लेंथच्या पाठीमागे कुठेतरी ठेवला आहे, जे इन्फिनिटी आणि ऑप्टिकल सेंटर या दोघांच्या मध्ये आहे. इन्फिनिटी कुठे आहे माहित नाही, या साईडला इन्फिनिटी माहित नाही आपल्याला कुठे आहे. ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटीच्या मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट ठेवलेला असेल, फर्स्ट रे काय दाखवतोय मी, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस हा रे ड्रॉ केला इमेज पासून, ऑब्जेक्ट पासून पॅरलल टू प्रिन्सिपल. आता ऑब्झर्वर कुठे आहे, या ठिकाणी ऑब्झर्वर आहे तुमचा, अज्युम करा त्या साईडनं पाहतोय ऑब्झर्वर. तर ऑब्जेक्ट या ठिकाणी, ऑब्जेक्टला तुम्ही या ग्लास मधून, लेन्स मधून पाहताय. इमेज इन्सिडेंट रे कसा आला, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आला, तो डायव्हर्ज झाला. पण इमॅजिनरी रे तुझा काय होईल, या साईडला पास झाला, तो फोकस मधून पास होता. दुसरा रे मी काय केला, याच ऑब्जेक्ट पासून ऑप्टिकल सेंटर मधून पास आउट केला, तर त्याचं बेंडिंग होत नाही, तो काय होतो, स्ट्रेट पास होतो, इट गोज स्ट्रेट. पण त्यावेळेस जात असताना तो काय करतो, याच्या इमॅजिनरी रेला इंटरसेक्ट करतो कुठल्या तरी एका पॉइंटला. त्या पॉइंटला तिथे इमेज फॉर्मेशन होते. तर ती इमेज फॉर्म कुठे झालेली आहे, इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. ऑप्टेन इमेज, इमेज कुठे मिळालेली आहे,
between optical center and focus, between optical center, which is we denote it by C, and focus, that is F. इमेज कशी आहे? व्हर्च्युअल आहे आणि इरेक्ट आहे. व्हर्च्युअल अँड इरेक्ट. दुसरं, इमेज कशी आहे? ऑब्जेक्ट पेक्षा डिमिनिश्ड आहे, म्हणजे स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, डिमिनिश्ड. ऑप्टेन इमेज कशी आहे मिळाली आपल्याला? इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस मिळालेली आहे. ऑब्जेक्ट मोठा आहे, इमेज लहान आहे, मग डिमिनिश्ड. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे, हिला स्क्रीनवर घेता येणार नाही, म्हणून काय व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे. येते लक्षात? हो सर. हो सर. झालं सर. आता सेकंड कंडिशन, एक तर होते एनीवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड इन्फिनिटी. जर ऑब्जेक्ट प्लेस केलं तर इमेज कुठे मिळत होती? इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस, व्हर्च्युअल अँड इरेक्ट अँड डिमिनिश्ड. But when the object is placed at infinity, ऑब्जेक्ट कुठे आहे? इन्फिनिटीला आहे. कसा आहे माहित नाही, दिसत नाही. त्यावेळेस सपोज त्या ऑब्जेक्ट पासून असे रे निघाले जे की पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असतील, तर त्या रेजचं कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय होतं? डायव्हर्जन होतं. ऍक्च्युअली काय झाले? डायव्हर्जन झाले. म्हणजे टुवर्ड्स द राईट ऑफ ऑप्टिकल सेंटर दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. At the right of optical center, the rays never intersect each other. ते रे काय करणार आहेत? एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाहीत, कारण ते डायव्हर्ज होणार आहेत. पण ते त्यांचेच इमॅजिनरी रे आफ्टर रिफ्रॅक्शन पासिंग थ्रू द फोकस, म्हणजे ते सगळे रे कुठून पास व्हायले? फोकस मधून पास व्हायले. फोकस मधून जर पास होत असतील तर इमेज कुठं फॉर्म होईल? ऍट फोकस. इमेज ऑप्टेन. इमेज ऑप्टेन कुठं होणारे? मिळणारे इमेज ऍट फोकस. टुवर्ड्स लेफ्ट आहे, म्हणजेच कशी असेल इमेज? व्हर्च्युअल आणि इरेक्ट. साइज ऑफ इमेज काय असेल? हायली डिमिनिश्ड. क्लिअर आहे? आता समजलं याच्यात काय? जर ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीवर असेल आणि तिथून जर पॅरलल रेज येत असतील, इन्सिडेंट रे पॅरलल येत असतील, तर आफ्टर रिफ्रॅक्शन दे आर गोइंग टू डायव्हर्ज. ते काय होणार आहे? डायव्हर्ज होणार आहेत. पण यांचंच रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार आहे? ते पासिंग थ्रू फोकस, फोकस मधून पास आउट होणार आहेत. म्हणून ते काय असेल? इमेज कुठे फॉर्म होईल? तर या ठिकाणी फोकसच्या ठिकाणी इमेज फॉर्म होईल. कसे असेल? टुवर्ड्स लेफ्ट आहे, म्हणजे व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे. परत तुमचा ऑब्झर्वर याच ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. असं पाहताय तुम्ही. तर व्हर्च्युअल आणि इरेक्ट, आणि कशी असणार आहे? हायली डिमिनिश्ड इमेज ऑब्टेन होणार आहे. क्लिअर आहे? हो सर. हो सर. आता काय म्हणलंय? हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स विदाउट टचिंग देम. जर कुठल्याही लेन्सला टच न करता जर आयडेंटिफाय करायचं असेल कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव्ह आहे, कारण टच केल्यानंतर कळतं. मिडल पोर्शन जर थिक असेल आणि एजेस हे जर थिन असतील तर ती लेन्स काय असते? कॉन्व्हेक्स असते. आणि जर मिडल जर थिन आहे आणि एजेस जर थिक असतील तर ते कॉन्केव्ह लेन्स असते. टच केल्यानंतर हे आपल्याला लक्षात येतं. पण विदाउट टचिंग जर तुमच्याबरोबर कोणी लेन्स दिलं आणि आयडेंटिफाय करा म्हणलं ही लेन्स कसली आहे? कॉन्व्हेक्स का कॉन्केव्ह, तर त्यावेळेस काय करणार?
तर तुमच्या सिंपली कुठल्याही लेटरला बुक मध्ये जर तुम्ही चेक केला, बुकचे लेटर जर तुम्हाला आहे त्यापेक्षा जर मोठे दिसत असतील तर ती कॉन्व्हेक्स लेन्स असते. कारण कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जर फोकसच्या रेंज मध्ये विदिन द फोकस जर लेटर येत असतील तर ते काय दिसतात, त्याची इमेज ही एनलार्ज दिसत असते. जर लेटर बुकचे मोठे दिसत असतील तर ती कॉन्व्हेक्स लेन्स आहे असं समजायचं. आणि बुकचे लेटर जर स्मॉल दिसत असतील तर ती कॉन्केव्ह लेन्स आहे असं कन्सिडर करायचं. येते लक्षात? लेटर जर मोठे हो, दिसते तर ती कॉन्व्हेक्स, आणि लेटर जर लहान दिसत असतील बुक्सचे तर ती कॉन्केव्ह. क्लिअर आहे? हो सर. हो सर. Uses of concave lenses. Concave lenses are used in spectacles. कॉन्व्हेक्स स्पेक्टेकल मध्ये यूज करत होतं, पण हायपरमेट्रोपिया मध्ये यूज करत होतं, म्हणजेच लॉंग साइटेडनेस साठी. पण कॉन्केव्ह लेन्स काय यूज केलं जातं, शॉर्ट साइटेडनेस साठी यूज केले जातात. ठीक आहे. Concave lens is used as eye lens in Galilean telescope. टेलिस्कोप मध्ये सुद्धा यूज केली जाते. गॅलिलियन टाइप ऑफ टेलिस्कोप मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला दूरचे ऑब्जेक्ट बघायचे असतील, त्याची इमेज स्मॉलर इमेज जर बघायची असतील तर तिथं कॉन्केव्ह लेन्स यूज केला जातो. कॉन्केव्ह lenses are used in combination with convex lens to make high quality lens system for optical instrument. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये यूज केलं जातं, कारण तिथलं आपल्याला लांबवलं जवळ, जवळलं क्लिअर, त्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्या क्वालिटी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये यूज केल्या जातात. Concave lens is used in wide angle spy hole in doors. Wide angle spy hole in doors म्हणजेच दरवाजामध्ये जे भिंग लावलेलं असतं ना लेन्स, ते कॉन्केव्ह लेन्स असते. कारण आपल्याला तो माणूस काय दिसतो, तिची इमेज किती दिसते, लहान दिसते, जेवढा आहे त्याच्यापेक्षा लहान दिसते, पण पूर्ण इमेज दिसते. व्हर्च्युअल आणि काय ती इरेक्ट इमेज दिसते. म्हणून डोर मध्ये चोर कॅमेरा म्हणतो आपण, हिडन कॅमेरा जो असतो की नाही, असते का दरवाजात चोर आलेत कधी बघण्यासाठी दरवाजा उघडतात, हो ते सर. कॉन्केव्ह लेन्स. हो हो सर.